नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन डिस्कस करणार आहोत आणि ते इन्फॉर्मेशन आपला जोही बीएमएस किंवा आपला ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस याची चॉईस फिलिंग सोबतच ग्रुप सी बीपीटीएच फिजिओथेरपी स्पीच थेरपी या जे कोर्सेसचे आपल्याला चॉईस फिलिंग करायचे आहेत याची डेट एकंदरीत पाहायला असता 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत आपल्याला देण्यात आली आहे ऍज पर 6 सप्टेंबरच्या नोटिफिकेशन अनुसार। अगोदर जर पाहिला असता हेच डेट होते आपल्याला 9 पासून, तर आता हे डेट वाढून या ठिकाणी 10 सप्टेंबर पासून या ठिकाणी करण्यात आली आहे। तर या अनुषंगाने विद्यार्थी पालकांना आपल्याला ज्याही ग्रुपमध्ये किंवा ज्याही आपल्याला कोर्सेससाठी इंटरेस्ट आहे किंवा आवड आहे याच्यासाठी आपण या ठिकाणी चॉईस फिलिंग करू घेऊ शकतो। यामध्ये महत्वाचं जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला आहेत किंवा ज्याही विद्यार्थ्यांना या आपल्या लिस्ट हवे आहेत किंवा न्यूली आपल्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे अशा विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स ॲज वेल एज स्क्रीनवरती सुद्धा नंबर दिसत आहेत। आपण ज्यांना जे रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट अनुसार कॉल करून आपलं या ठिकाणी जे सर्व्हिस हवी ते आपण घेऊ शकतात। तर महत्वाची गोष्ट आहे, ज्याही लिस्ट ग्रुपवर तुम्हाला ऑलरेडी 2 दिवसापूर्वी दिले आहेत त्या रिझन काय लिस्ट द्यायचं की आपल्याला वेळेमध्येच आपल्याला कशा पद्धतीने कॉलेज निवड करायचे किंवा कॉलेजचा ऑर्डर कशा पद्धतीने लावायला पाहिजे याबद्दल इन्फॉर्मेशन मिळावी या अनुषंगाने दिली आहे। तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जेही आपल्या महाराष्ट्रातले बीएमएस कॉलेजेस आहेत या बीएमएस कॉलेज बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे। तर या लिस्टमध्ये फर्स्ट मध्ये सिरियल आहे, सेकंड मध्ये कोड आहे, कॉलेजचं नेम आहे, कॉलेजचं स्टेटस काय गव्हर्नमेंट आहे या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट आहे हे पण तुम्हाला मेन्शन केलंय, सोबतच त्या कॉलेजच्या फीस काय एवढं सुद्धा मेन्शन केलंय। यामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील टॉप ऑर्डर अनुसार किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अनुसार आपण हे लिस्ट दिली आहे। विद्यार्थी याच्यामध्ये आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार सुद्धा चेंजेस करू शकतात। कन्व्हिनियन्स म्हणण्यापेक्षा जसं तुम्हाला ग्रुपमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेत, फर्स्ट 22 गव्हर्नमेंट कॉलेज नो चेंज नो प्रॉब्लेम, ठीक आहे। दॅन सेमी गव्हर्नमेंट जे काही 95 कॉलेजेस आहेत या 95 कॉलेजेस मध्ये फर्स्ट 30 कॉलेजेस जे तुम्हाला मी लिस्ट दिली आहे या 30 कॉलेजेस मध्ये आपल्याला ऍज इट इज ठेवला तरी नो प्रॉब्लेम किंवा याच्यामध्ये लिटल बिट चेंजेस लाईक दॅट काय चेंजेस असतील हे की जर आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार, जसे की लातूर आणि पुणे या ठिकाणी आपले 2 ठिकाणी ऑफिसेस आहेत, या ऑफिसच्या जे काही विद्यार्थी पेड काउन्सिल आहेत या विद्यार्थ्यांना कन्व्हिनियन्स सिटी कुठली असणार आहे, पुणे, मुंबई, नाशिक, नगर, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या सिटी या विद्यार्थ्यांसाठी क्लोज आहेत किंवा कनेक्टिव्हिटी अनुसार चांगले आहेत। तर विद्यार्थी पहिले 22 ऑप्शन त्यानंतरचे 30 ऑप्शन जर वगळता बाकीच्या ऑप्शनसाठी आपण जर त्यामध्ये लिटल बिट चेंजेस केले तरी या ठिकाणी काही अडचण येणार नाहीये। या दोन्ही भागातल्या विद्यार्थ्यांनी शक्यतो विदर्भ साईडला या ठिकाणी ऍडमिशनसाठी नाही जरी गेलात किंवा या ठिकाणी ते कॉलेज लास्टला जरी टाकले तरी काही अडचण नाहीये। तेच कशा पद्धतीने भरायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे। जशी तुम्हाला बीएमएस गव्हर्नमेंटची लिस्ट आहे, सेमी गव्हर्नमेंटची दिली आहे, त्याच पद्धतीनं बीएमएस चे सुद्धा बीएचएमएस चे सुद्धा तुम्हाला ऑप्शन देण्यात आले आहे। सोबतच तुम्हाला बीपीटीएच चे सुद्धा तुम्हाला इन डिटेल जे काही आपली प्रोसेस आहे या प्रोसेसची तुम्हाला लिस्ट आपल्या ग्रुपवरती अवेलेबल करून देण्यात आली आहे। यानंतर पार्ट पडतो आपल्याला बीएमएस कॉलेजेसचा। आता बीएमएस काउन्सिलिंग मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी शो केलाय कारण बरेच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होतं। प्रत्येक अपडेट दिल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली कुठल्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करावं किंवा न करावं हे आणखी लक्षात येत नाहीये। त्यासाठी पण मी थोडे एक्सप्लेनेशन देणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आहेत, खूप चांगले मार्क म्हणजे यावर्षी बीएमएस ला किती 550 पुढे मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांनी AA-CCC मध्ये काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलं तरी या ठिकाणी काही अडचण नाहीये, चांगलं आउटपुट मिळू शकतं। दुसरी गोष्ट, बरेच असे विद्यार्थी आहेत मार्क खूप कमी आहेत, मार्क खूपच कमी आहेत पण आपल्याकडे चांगलं बजेट आहे, अशाही विद्यार्थ्यांना जर बीएमएस मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण डीम्ड युनिव्हर्सिटीला या ठिकाणी प्राधान्य देऊन आपली प्रवेश प्रक्रिया घेऊ शकतो। AA-CCC मध्ये आपल्याला जरी फर्स्ट राऊंडचं रजिस्ट्रेशन मिस झालं असेल आपण सेकंड थर्ड राऊंडला सुद्धा या ठिकाणी फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतो। AA-CCC आणि बीएमएस फॉर जे काही आपला AIQ सेमी गव्हर्नमेंटचा कोटा आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला राऊंड 1 सोबत राऊंड 2 साठी सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो। याचं रजिस्ट्रेशनची आज शेवटची वेळ आहे, आपण याच्यासाठी करू शकता त्यामध्ये। तर आता या 2 गोष्टी क्लिअर झाल्यानंतर या ठिकाणी बीएमएस फॉर 85%, लक्षात घ्या सर्वात महत्वाची स्टेप किंवा सर्वात महत्वाचा पार्ट,
यामध्ये आपल्याला एकंदरीत महाराष्ट्रातील 22 कॉलेजेस गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्यासोबतच सेमी गव्हर्नमेंटचे आपल्याला 95 कॉलेज या ठिकाणी उपलब्ध होतात. जे सध्याचं न्यू इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, या ब्राउचर अनुसार हा रेकॉर्ड आहे. याच्यामध्ये या ठिकाणी 7 कॉलेजेस सुद्धा ऍड होऊ शकतात. ठीक आहे, ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला या कंडिशन मी क्लिअर करणार आहे. ठीक आहे, तर या कॉलेजेसमध्ये जे काही BMS चे गव्हर्नमेंट 22 कॉलेजेस आहेत, या 22 कॉलेजेसमध्ये आपल्याला 85% सीट या महाराष्ट्रातील मुलांसाठी असतात. या 85% सीट मध्ये आपल्याला जे काही महाराष्ट्रातील कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन मीन्स कॅटेगरी रिझर्वेशन त्या अंतर्गत या भरल्या जातात. ओपन, ओबीसी, EWS, SCBC, SBC या सगळ्या कॅटेगरी अनुसार सीट मॅट्रिक्स या सीट भरल्या जातात. सोबतच गव्हर्नमेंटमध्येच तुम्हाला डिफेन्स रिझर्वेशन आहे, ऑर्फॅन रिझर्वेशन आहे, PWD रिझर्वेशन आहे किंवा हेली रिझर्वेशन आहे, या अंतर्गत सुद्धा तुम्ही या सीट भरू शकता. क्लिअर आहे. रिमेनिंग जे काही आपल्या 15% जागा आहेत, या 15% जागा भरायचा शेवटपर्यंत जो हक्क आहे हा फक्त आणि फक्त AA, CCC मध्ये जे काही आपल्या कॉलेज प्रोसेस आहेत त्यांनाच असणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपला सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज. याच्यामध्ये आपण जर पाहिलं असता 95% कॉलेजेसच्या जे सीट असणार आहेत, याच्यातल्या 85% सीट ज्या असतील या सीट भरल्या जाणार आहेत. यामध्ये आपल्याला जे काही आपलं महाराष्ट्रातील रूल्स रेग्युलेशन्स आहेत किंवा महाराष्ट्रातले जे स्टुडंट्स आहेत यांच्यासाठी, मग याच्यामध्ये पण सेम कॅटेगरी सीट, त्यानंतर या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन स्किप होईल, कॅटेगरी आणि जनरल या स्टुडंटच्या 85% सीट या ठिकाणी फिल केल्या जातील आणि रिमेनिंग जे काही 15% सीट आहेत, या 15% सीट या आपल्या सेमी गव्हर्नमेंट जे BMS सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा जो सध्याचा या ठिकाणी कोटा चालू आहे, या कोट्यातनं या ठिकाणी भरल्या जातील. ठीक आहे, तर जर आपला 85% मधून नंबर लागत असाल आपल्या राऊंड 3 पर्यंत, तर आपल्याला जे काही गव्हर्नमेंटचे बेनिफिट आहेत, ऑलरेडी एक्झिस्टिंग बेनिफिट, हे आपल्याला सर्व मिळणार आहेत. जे विद्यार्थी या पुढे राऊंड मध्ये लागतील ऍज पर रूल्स रेग्युलेशन अनुसार मी त्याची माहिती देईलच, आणि जे विद्यार्थी 15% कोट्यातनं लागणार आहेत या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप बेनिफिट कुठले मिळत नसतात. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजन आहे, पण मिळत नसतात. जे काही विद्यार्थी ऑलरेडी अलॉटेड झालेत त्या विद्यार्थ्याचा अनुभव आहे की मिळत नसतात. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट आहे, जेही आपल्याला चॉईस फिलिंग करायची. क्लिअर आहे तुम्हाला इथंपर्यंत? लास्ट आहे की तुमचा जो BMS चा 15% कोटा आहे, याच्यामध्ये फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात. यामध्ये तुम्हाला AA, CCC गव्हर्नमेंट अँड डीम युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातली सोबतच पूर्ण भारतातले करू शकतात. 85% मध्ये महाराष्ट्रातले 22 कॉलेज गव्हर्नमेंट, 95 कॉलेज सेमी गव्हर्नमेंट, याचा पूर्ण आपण या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आणि BMS 15% काउन्सिलिंग मध्ये फक्त आणि फक्त सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आपण या ठिकाणी काउन्सिलिंग साठी पात्र राहू शकतो. आता ज्यावेळेस आपल्याला राऊंड 1 चा फॉर्म भरायचा आहे, तर काय रूल्स असतील किंवा कशा पद्धतीने भरायचं? मेन आहे कॉलेज सिलेक्शन. आता कॉलेज सिलेक्शन म्हणजे नेमकं काय? लक्षात घ्या, माझं एक्झाम्पल समजा मी विद्यार्थी आहे आणि मला BMS काउन्सिलिंग मध्ये मी पार्टिसिपेट करत आहे. मला एकंदरीत 530 मार्क आहे. मग 530 मार्कला मला कशा पद्धतीने या ठिकाणी चॉईस फिलिंग करायला पाहिजे? समजा माझे 530 नीट मध्ये मार्क आहेत, तर माझं या ठिकाणी चॉईस फिलिंग जे असेल, जी सुरुवात असेल ते असेल माझी गव्हर्नमेंट कॉलेज पासून. जे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज असेल त्या 22 गव्हर्नमेंट कॉलेजची माझी फर्स्ट लिस्ट असेल, आणि या लिस्ट नंतर आणि हे लिस्ट असताना सुद्धा या लिस्ट मध्ये डिक्रीजिंग किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अनुसार मी या ठिकाणी लिस्ट घेणार. मीन्स काय की फर्स्ट आर्य पोद्दार, सेकंड टिळक कॉलेज, थर्ड मध्ये तुम्ही आष्टांग घेऊ शकतात, अथवा तुम्ही नांदेड घेऊ शकतात किंवा उस्मानाबाद घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने मी माझे पहिले 22 कॉलेज भरणार. यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता, लक्षात घ्या, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता, लास्ट इयरला तर 525 ला आर्य पोद्दार भेटले, मला तर 530 मार्क आहेत, तर मग मी या ठिकाणी एवढेच कॉलेज घेऊन बस करेन. ठीक आहे, तर हे कंडिशन कोणासाठी असेल? बाबा ठीक, आपल्याला तर खूपच मार्क चांगले आहेत, लाईक दॅट या प्रकारे 600 मार्क्स आहेत आणि आपण या प्रोसेस मध्ये ट्राय करतो, तर हा कॉन्फिडन्स योग्य आहे. पण आपले मार्क जर खूप थोडेसे रेंज मध्ये नाहीयेत, तर आपण हा कॉन्फिडन्स दाखवायची काय आवश्यकता नाहीये. आपण जसे 22 भरलेत त्यानंतर काही महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस किंवा नियर बाय 30 कॉलेजेसचे ऑप्शन सुद्धा या ठिकाणी ऍड करणं आवश्यक आहे. कारण या वर्षीची कट ऑफ सिच्युएशन ही खूप हाय असणार आहे. त्यामुळं आपल्या लिस्टमध्ये जे आपण सिलेक्शन करणार आहात हे आपलं खूप प्रॉपर पाहिजे. कारण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, आपण कमी ऑप्शन भरले
तर आपला डेफिनेटली लॉस होऊ शकतो. पण आपण जर मॅक्झिमम ऑप्शन भरले तर आपला या ठिकाणी लॉस 0 असणार आहे. खूप महत्वाचं आहे, जर आपण मॅक्झिमम ऑप्शन भरले तर लॉस काही होणार नाहीये. पण मिनिमम ऑप्शन भरले, मार्क्स असून नॉट अलाउटेड याचे चान्सेस ह्यूज असतात. त्यामुळं आपल्या चॉईस फिलिंग मध्ये किंवा कॉलेज सिलेक्शन मध्ये मॅक्झिमम कॉलेज नेम असणं आवश्यक आहे आणि त्यानुसारच आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. लक्षात घ्या, हे 530 बद्दल सांगितलं. एखाद्या विद्यार्थ्याला मार्क आहे 350, या विद्यार्थ्याला आपण पहिले 22 ऑप्शन नाही जरी टाकले तरी कुठंच काही फरक पडणार नाही. रिझन काय की 350 ला यावर्षी सेमी गव्हर्नमेंट सुद्धा खूप टफ जाईल. जरी मिळालं तरी या ठिकाणी खूप लो लेवलचं, ते पण मला असं वाटतं थर्ड राऊंड नंतरच मिळेल, त्याच्या अगोदर मिळायचे चान्सेस कमी राहणार आहेत. ठीक आहे, तर या विद्यार्थ्यांनी पहिले 22 ऑप्शन सोडून रिमेनिंग 95 ऑप्शन जरी एक सिक्वेन्स अनुसार भरले तरी चालू शकतील. आता सिक्वेन्स अनुसार कसे भरायचे, जसं की नीट मार्क्स अँड कॉलेज सिलेक्शन सांगितलं. आता या सिक्वेन्स अनुसार कॉलेज लिस्ट कशी बनवायची, तर लिस्ट मध्ये प्रामुख्याने महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आपल्या मार्क्स अनुसार तर पाहायचंच आहे, याच्यामध्ये नो डाऊट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे आपण कॉलेज निवडत आहोत त्या कॉलेजमध्ये प्रामुख्याने कॉलेजची स्थापना कधीची आहे हे पाहावं. याच्यासाठी आपल्या बुक्स विद्यार्थ्यांना ऑलरेडी मिळाल्याच आहेत, बरोबर आहे. तर या बुक मध्ये पूर्ण कॉलेजच्या इन डिटेल इन्फॉर्मेशन दिले आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे यातच की जे आपण कॉलेज देत आहे त्या कॉलेजला हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहे का नाही. जर हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहे तर त्या हॉस्पिटलला या ठिकाणी पेशंट फ्लो कसा आहे, हे आपल्या बीएमएस चॉईस फिलिंग किंवा कॉलेज सिलेक्शन मध्ये सर्वात महत्वाचा पहिला पॉइंट आहे. या पॉइंटलाच आपल्याला मॅक्झिमम फॉलो केला तर आपल्याला या ठिकाणी चान्सेस क्रिएट होतात एक चांगलं कॉलेज मिळायचे. दुसरी गोष्ट आहे, जेही आपण कॉलेज निवडत आहेत या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, कॉलेजची बिल्डिंग, लॅबोरेटरी, लायब्ररी, त्यानंतर या ठिकाणी पेशंटसाठी हॉस्पिटल किती बेडचं आहे किंवा यासाठी आपला फॅकल्टी वर्ग कसा आहे, या गोष्टी सुद्धा खूप पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट यानंतर की जर आपल्याला या कंडिशन आपल्या फुलफिल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तर आता मी म्हटलं की मॅक्झिमम ऑप्शन भरायचे. आता हे मॅक्झिमम ऑप्शन भरायचेत कसे, खूप महत्वाचं आहे. मॅक्झिमम ऑप्शन भरायचेत कसे, मग यामध्ये आपल्याला लक्षात घ्या, पहिले 22 ऑप्शन आणि नंतर 30 ऑप्शन. यानंतर आपण आपल्याला जी कनेक्टिव्हिटी अनुसार, आपल्या येण्या जाण्याच्या सोयी अनुसार अथवा आपल्या राहण्याच्या सोयी अनुसार किंवा आपलं कोणीतरी त्या ठिकाणी आहे आणि त्या कॉलेजचा फीडबॅक आपल्याला चांगला आहे म्हणून आपल्याला मान्य आहे, तर अशा अनुसार आपण चॉईस फिलिंग केली तरी काय अडचण नाहीये. लास्ट 3 इयर्स मध्ये बीएमएस चे खूप कमी कॉलेजेस होते, त्यामुळे या ठिकाणी एवढं कन्फ्युजन व्हायचं काम नव्हतं. पण सध्या परिस्थिती जर पाहिला असता बीएमएस मध्ये इतके जास्त कॉलेजेस झाले आहेत, तर त्यामुळं किंवा त्या अनुषंगाने या ठिकाणी पहिले 22 कॉलेज ज्या लिस्टमध्ये आहेत, त्यानंतर 30 कॉलेज जे लिस्टमध्ये आहेत, हे कॉलेज सोडल्यानंतर बाकीचे जे कॉलेजेस आहेत ते आपण आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार जरी भरला तरी काही अडचण राहणार नाही. खूप महत्वाचं आहे, कन्व्हिनियन्स अनुसार जरी भरला तरी काही अडचण नाही. जसं मगाशी म्हटलं, लातूर आणि पुणे या विद्यार्थ्यांना विदर्भातले ऑप्शन घ्यायचे, पण कधी, ज्याही वेळेस आपले पूर्ण आपल्या मराठवाडा आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्रातले ऑप्शन आपले संपतील, त्यानंतरच आपण घेणं योग्य असेल. ठीक आहे, आणि इन केस कधी घ्यायचे ते ऑप्शन, आपले जर मार्क्स लो आहेत पण आपली इच्छाच आहे बीएमएस महाराष्ट्रात कुठेही जाऊन करायची, तर त्याच केसमध्ये आपण असे ऑप्शन्स घ्यावे. जर आपल्याला या ठिकाणी फक्त मेट्रो सिटीज प्राधान्य द्यायचं असेल किंवा या ठिकाणी चांगल्या सिटीमध्येच जायचं असेल ऍडमिशनसाठी, तर आपल्याला असे अननेसेसरी ऑप्शन घ्यायची गरज नाही. खूप महत्वाचं एक पॉइंट देईल तुम्हाला यामध्ये, जे आपल्याला ऑप्शन घ्यायचे ते ऑप्शन कसे असावे. जर आपला नंबर लागला तर आपण त्या ठिकाणी जायची तयारी असेल तेच ऑप्शन आपल्या लिस्टमध्ये असावे. जर आपल्याला या ठिकाणी कॉलेज अलाउटेड होते पण मला हे घ्यायचंच नाहीये, मला जायचंच नव्हतं किंवा हे चुकून माझ्याकडून वरती आलं, अलॉटमेंट आल्यावर या एक्सक्यूज कोणीच ऐकून घेत नसतं. तर त्यामुळं ज्यावेळेस आपल्याला चॉईस फिलिंग करायचे त्याच वेळेस आपल्याला कशा पद्धतीने ऑप्शन्स घ्यायचे याचं तुम्ही 1-2 रफ पेजेसवरती किंवा 1-2 ठिकाणी रफ वर्कमध्ये या लिस्ट बनवा आणि लिस्ट बनवून एक प्रॉपर फायनल लिस्ट या ठिकाणी आपल्याला चॉईस फिलिंग मध्ये फिलअप करणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट आहे, जसा मी एमबीबीएसचा तुम्हाला डेमो दिला होता चॉईस फिलिंगचा, तसा मी बीएमएसचा तो सुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. पण यामध्ये विद्यार्थ्याला एक महत्वाची चांगली गोष्ट एक आहे की जरी आपण चॉईस फिलिंग केली, चॉईस फिलिंग करत असताना आपला सिक्वेन्स थोडासा मिस झाला अथवा या ठिकाणी चॉईस फिलिंग मध्ये आपल्याला फॉर्म सबमिट झाला,
तर काही घाबरून जायची गरज नाही. आपण 2 ते 4 किंवा 10 वेळेस जरी आपण आपला फॉर्म सबमिट केला तरी आपण 10 वेळेस सुद्धा अनलॉक करून भरू शकतो. खूप सोपी आणि सरळ साधी प्रोसेस आहे. जे कॉलेज हवं आहे त्याचा कॉलेज कोडची लिस्ट दिली आहे. ते कोड जरी टाकून आपण ऍड जरी करत गेलो तरी आपले चॉईस फिलिंग कंप्लीट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त काही काळजी करायची गरज नाही. जे विद्यार्थी स्वतः फॉर्म भरण्यात एबल आहेत ते विद्यार्थी स्वतः आपल्या घरी भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल नाही ते विद्यार्थी ऑफिसला व्हिजिट करून आपला फॉर्म भरून घेऊ शकतात. फॉर्म भरण्यासाठी फक्त 3 दिवसाचा कालावधी आहे. त्या 3 दिवसातच आपल्याला भरायचं आहे. लक्षात घ्या, एक पॉइंट मी अगेन रिपीट करेल की जे कॉलेज घ्यायचं आहे, ज्या लोकेशनला जायचं आहे तेच कॉलेज आपल्या लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. जे कॉलेज घ्यायचे नाही, ज्या लोकेशनला जायचे नाहीये, पण माझे मार्क कमी आहेत, मला महाराष्ट्रात कुठं जरी बीएमएस मिळालं तरच मी म्हणजे बीएमएस कुठं जरी मिळालं तर माझी जायची तयारी आहे, तरच त्याच केसमध्ये आपण अदर ऑप्शन किंवा दूरचे ऑप्शन आपण टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरे अजून महत्वाचं जसं की मॅनेजमेंट कोटा. बरेच असे विद्यार्थी आहेत आपल्याकडे की ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यात ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यांची आज 2 वाजेपर्यंत संपूर्ण चर्चा झाली आहे की कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांना त्या गाईडलाईननुसार आपण त्या इन्फॉर्मेशन देणार आहोत. ठीक आहे. जे विद्यार्थी ऑलरेडी मॅनेजमेंट कोट्यासाठी आले होते पण आता कट ऑफ बघून या ठिकाणी विद्यार्थी ते मॅनेजमेंटसाठी ट्राय करत नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपण अगोदरच फिक्स करायचं आहे. कारण आपण एखाद्या कॉलेजचा मॅनेजमेंटचा फॉर्म भरू आणि उद्या चालून त्या कॉलेजचा काहीच आपलं डिस्कशन नसेल अथवा फीज बद्दल माहिती नसेल तर आपली अडचणीत बऱ्यापैकी वाढ होऊ शकते. आणि याच विद्यार्थ्यांना रेग्युलर आणि मॅनेजमेंट ऑप्शन कशा पद्धतीने भरायचे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला फॉर्म भरते वेळेस विद्यार्थ्याला सांगून देण्यात येणार आहे. तर या व्हिडिओ संदर्भात अथवा या सेशन संदर्भात काही अडचणी असतील तर आपण कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल